कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बस क्रमांक 6362. ड्रायव्हर बस मागे घ्या, मागच्या बसेस खोळंबलेल्या आहेत. ताबडतोब. हा काय काय अहो लग्नासाठी आलोय मी. हो सॉरी, मी जरा विसरतो ना, माझा प्रॉब्लेम आहे. हे काय वकील आहेत ते. हो सांगत ना वकिलात म्हणून. हा वकील. हा बोला, काय प्रॉब्लेम तुमचा? नमस्कार, तुम्ही कोण? नमस्कार, मी रमेश लग्नाळू. नमस्कार, मी सुरेखा लाजाळू. ते आडवे कोट झांगड गुत्ते इथेच असतात का? कोण म्हणाला आपण? आडवे कोट झांगड गुत्ते. ऍडव्होकेट असा शब्द आहे तो. आडवे कोट का आडवे कोट? आम्हाला धुवून काय कोणी असं रस्सीवर वाळत घालते का? काय चालू आहे? बोला काय काम आहे? सगळ्या केसेसवर उपाय आहेत आपल्याकडे. प्रॉपर्टी केस 5,000 रुपये, फॅमिली केस 2,000 रुपये, ऍक्सिडेंट केस 3,000 रुपये, डिवोर्स केस 4,000 रुपये, आता लिटिगेशन केस 2,000 रुपये. बोला पडा मला तुम्हाला काय पाहिजे? मला एक मेंदू वडा द्या, सांबर अलग से. आणि मला मसाला डोसा. हॉटेलमध्ये आला तुम्ही इथं? आम्हाला काय बोलताय तुम्ही? सगळ्या केसेस मेनू कार्ड वाचल्यासारखं बोलताय. कसं आहे, कस्टमरला आपली भाषा समजली पाहिजे, म्हणजे पटकन त्याचं कम्युनिकेशन साधता येत ना, म्हणून आपला हा फॉर्म्युला वापरलाय मी. आम्ही सर तुम्हाला कॉल करून डेट फिक्स केली लग्नाची, तुम्ही विसरलात का? हो, एक मिनिट. कोणाच्या लग्नाची? बघा ना, आमच्या लग्नाची. हा लाजाळू आहे ना. चला लवकर पटकन लग्न लावून द्या. खूप घाई आहे. तुमच्या वडिलांना खूप घाई झालेली दिसते. हो काय बोलताय? नवरा आहे मी. अरे बापरे, तुम्ही नवरा आहे म्हणजे सॉलिड ड्रेस घेतली तुम्ही. हो ना. तुम्हाला नाही, त्यांना म्हणतोय मी, मुलीला सांगतोय. हो, आमचं लग्न लावा ना. आमचा जोडा काही शोभून दिसत नाही का? नाही, शोभून दिसतो ना. अहो, तुमचा जोडा बघून असं वाटतं ना की काजू कतलीवर माशी बसलेली आहे. हिला माशी बोलायचं ना, सांगून ठेवतो. ऐका ना, ते मला काजू कतली म्हणतायत. मग ठीक आहे. चला लावा ना लग्न. लावा लग्न लावा म्हणजे मोबाईल चार्जिंगला लावणे इतकं सोपं आहे का ते? लग्न लावा. अहो, त्यासाठी आय विटनेस लागतात. कुठे आहे ते? दोन्ही साक्षीदार आलेत का तुमचे? नाही, मी एकटाच आलोय. मग एकटा येऊन काय करणार आहे ते? मम्मा म्हणणार काय हाताला हात लाव? अरे तुझी ही कुठे फॅन्सी ड्रेस? फॅन्सी ड्रेस ती माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल विचारतोय तू. अरे फॅन्सी ड्रेस नाही रे, फियांसे म्हणतात तर. काय म्हणतात? फियांसे. तू काय फियांसी आलीस का? कशी बोलतीस? मी बोलते आधीपासून. हे काय नव्या काय? फियांसे. हा, तिने कुठलेही कपडे घातले तरी ती फॅन्सी ड्रेसच वाटते. फॅन्सी ड्रेसच्या मुली एका रांगेत यायचं आहे. गडबड करू नका. प्रत्येकाने बिल्ले लावलेले आहेत ना. आणि हे बघा, आई बाबा काय झालं? लग्न करायला आलोय. हा मी जरा विसरतात काय? विसरतो. फॅन्सी काय फॅन्सी? माझ्या जीवात तुकडा आहे ती. उगाच काय पण बोलायचं नाही तिला. वकील साहेब, बरं झालं का नाही आमचं काम? अमेश, आता तुझ्या अप्पांचा आवाज वाटतोय. अहो, माझ्या क्लायंटचा आवाज आहे. त्याची माझी मीटिंग होती ना आज, तो येणार होता. हे लिहिलेलं आहे इथं. अरे वा, यांच्या क्लायंटचा आणि माझ्या पप्पांचा आवाज सेमच आहे. सर, क्लायंटचं नाव काय सांगितलं? सर्जेराव डोळे पुढे. अरे वा, अहो यांच्या क्लायंटचं आणि माझ्या पप्पाचं नाव सेमच आहे. मेंदू वडा डोक्याच्या. त्यांचे क्लायंट आणि तुझे अप्पा सेमच आहेत. अरे मेलो आता मी काय करू? काय झालं? ऐक ना, बस ना इथे. माझ्या जागी नवरदेव म्हणून बसतो. बस अरे बस ना. बस जरा वेळ बस. अरे काय काय काय
अरे वकील म्हणावं का काय म्हणावं तुम्हाला? हा. अरे करा ना आमचा प्रॉब्लेम सॉल्व, करा ना आमचं मॅटर जमिनीचं सॉल्व सगळं. बिलकुल करणार. यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की लगेच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. हा, यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांना मूल होत नाही आहे. हो? आले ते. हा, अहो, काय पण काय बोलताय, अजून लग्न व्हायचंय. लग्न आधी कशाला पाहिजे तुम्हाला मूल? हो, हा? अहो तसं ना, अहो तुम्ही वकील आहे ना, डॉक्टर नाही तुम्ही. कोण? तुम्ही वकील आहे. वकील आहेत ना? हा 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 ओके ओके. थोडा जरा विसरायचा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या, काय हरकत नाही. यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना की लगेच तुमचा करतो. हा, काळजी करू नका. ऐका ना वकील साहेब, माझ्यापेक्षा जास्त महत्वाचे काय तुम्हाला? नाही, म्हणजे हे सगळे सोबत आलेत ना. चल निघरे, इथं माझा मॅटर आधी सॉल्व्ह होणार, मग लवकर निघणे तू गोळी घालतो तुला. उठ. लायब्ररी, तू काय लपतो तिकडं? तू काय पुस्तक खाली घ्या, नाही तर गोळी घालीन. नट्टू, नट्टू तू? नट्टू कोणा बोलवतात? नट्टू माझा पोरगा. घरी आम्ही याला ह्याच नावानं हाक मारतो. नट्टू नाही, एक नंबरचा हो, पट्टू आहे, पट्टू. अरे एवढा काय घाबरलायस तू? मान्य आहे, म्हणजे लग्न आपल्या आयुष्यातला एक मोठा भूकंप असतो, पण त्याला समोर जावं लागणार ना कधी ना कधीतरी. नट्ट्या, तू लग्न करतोय? मी कुठं? मी नाही, हा करतोय. या हे काय? याचं हे कधी ठरलंय? कधी? अहो असं काय करता तुम्ही? यांच्यात लग्न लावून देणार होता ना मी? अहो तुम्ही विसरता, हे विसरलात का? हा बरोबर, थोडं विसरतो. हे पण विसरली का? तुझं नाव जर नट्टू आहे, मला आधी माहिती असतं तुला कधीच हो म्हणलं नसतं. हो म्हणलं असते म्हणजे? तू याला का हो म्हणणार होती? मी सांगतो ना पप्पा. सांग. मी तिला ह्याच्याशी लग्न कर म्हणून हो म्हणायला सांगितलं होतं, म्हणून ती म्हणते ह्याच्याशी लग्न करायला तुला हो म्हणणार नाही. बरोबरच म्हणतीये ती. अरे कसं आहे ते गदमळ वाहनाचं, एवढी सुरेख पोरगी ती. सुरेखा नाव आहे तिचं. कसला पोरगा म्हणजे काय? कसला पोरगा? आजच्या गावात मला यासारखे म्हणतात, यासारखे. अरे यासारखं नाही, तुला ए सारखे असं म्हणत असतील. उगाच काय पण बोल नको, ह्याच्यापेक्षा जरा तरी बरा आहे मी. ज्या पोरं काही बोलायचं नाही. अरे शोधून सापडणार रे माझ्या पोरासारखं पोरगा. हा हा हा, मला काय वाटते, पण असा मुळात असा मुलगा शोधण्यापेक्षा कोण पण जंगलात जाऊन खवले मांजर शोधेल ना. काय बोलताय तुम्ही? पण याचं नाव असं नट्टू का ठेवलंय? त्याचं काय झालं पोरी, लहानपणी आम्ही त्याला लय नटवायचो म्हणून त्याचं नाव नट्टू ठेवलं. हो, पण एवढं नटवायचं का म्हण त्याला? नाही, त्याने एकदा आरशात स्वतःला पाहिलं आणि त्याला फिटाली होती. मग आता का नटवत नाही? मग आता हा समोर आला की दुसऱ्यांना फिट येते म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.